नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ डेअरी फार्ममध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. गोठ्यात आपल्या गोचड्या खूप झालेल्या आहेत. पहिल्यांदा आपण जी गाय आणली होती, पहिल्या आपल्या गोठ्यात गोचड्या झाल्या नव्हत्या, पण जी एक गाय आपण विकत घेतलेली आहे तिच्यामुळंच गोचड्या सगळ्या गायींना झालेल्या आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो आपण कुठली गाय आणली होती. ही जी गाय आहे ही आपण गाय आणली होती. जिथून खरेदी केली होती त्या गोठ्यात एकदम गोचड्या, माश्या असले प्रकार खूप होत. ह्या गायला पहिल्यांदा गोचड्या होत्या. गोचड्या एकदम खाली तिच्या मानेला होत्या. त्यामुळं काय गाय खरेदी करताना पण आपण व्यवस्थित बघितलं नाही मित्रांनो. त्यामुळं ह्या ज्या गाय आहेत आपल्या घरच्या, त्या सगळ्या गायींना गोचड्या झालेल्या आहेत. गाय खरेदी करताना तुम्ही गोचड्या आहेत का माश्या आहेत एकदम स्वच्छ गोठ्यावरून गाय खरेदी करायची आहे, जेणेकरून असल्या गोचड्या होणार नाहीत तुमच्या गोठ्यात. आता या गायला गोचड्या झाल्यामुळं हे जी दोन कालवड दिसते तुम्हाला, ह्या दोन्हींना पण गोचड्या झालेल्या आहेत खूप. आता हे बघू शकता ह्या पाड्याला गोचड्या किती झाल्या ते खालून. ह्या पण पाडीला बघू शकता गोचड्या किती झाल्या त्या. आणि कोणत्याही गोठ्यावरून तुम्ही गाय खरेदी करताय तो गोठा तुम्ही व्यवस्थित आधी बघितला पाहिजे. त्या गोठ्यावरती गोचड्या आहेत, मासे आहेत, अशा गोठ्यावरून गाय खरेदी करणं तुम्ही टाळलं पाहिजे. आपण ही गाय आणली होती, तुम्हाला दाखवलेच आहे व्हिडिओमध्ये. त्या गायमुळे ह्या सर्व गायींना आणि जे पाड्या आहेत त्यांना पण गोचड्या झालेल्या आहेत. जरी अशी गाय तुम्ही आणली तिला वेगळ्या ठिकाणी बांधायचं आहे. आणि जे काही तिला गोचड्या झाल्या असतील किंवा काही असेल तिचा प्रॉब्लेम, तिचं गोचड्या पूर्ण जाईपर्यंत ह्या गोठ्यात तिला आणायचं नाही. तिला सेपरेट दुसरीकडे बांधून त्याच्यावरती तुम्हाला ट्रीटमेंट करायची आहे. आणि पूर्ण गोचड्या गेल्यानंतरच गाय तुम्हाला गोठ्यात बांधायची आहे. ह्या गोचड्या झाल्यामुळे आपल्या गोठ्यात तुम्ही बघू शकता भरपूर परिणाम झाला आहे गोचड्यांचा. आता ह्या ज्या गाय आहेत ह्या गाय आत्ता गाभण नाहीत, म्हणजे गाभण जायला दमवायला लागलेल्या आहेत. ती गोचड्याचाच परिणाम आहे. आणि दुधाला पण आपल्याला फटका बसलेला आहे. आता दुधाला नाही म्हटलं तर 20 ते 25% फटका तुम्हाला 100% बसतो. गोचड्यामुळं दूध पण आपलं कमी आलेलं आहे. आणि ज्या काय आपल्या गाय रवत करत होत्या ते पण आपलं कमी आलेले आहेत. म्हणजे जे काही प्रमाण आहे रवत करायचं ते सुद्धा कमी आलेलं आहे. आणि ते कमी आल्यामुळं गायला फॅट आणि जी काही एसनेप लागणार आहे दुधाला त्यालासुद्धा आपल्याला फटका बसलेला आहे. आणि फॅट आणि एसनेप जर कमी लागला तर तुम्हाला माहिती आहे रेट सध्या काय चालू आहे. रेट पण आत्ता 35 रुपये चालू आहे 3, 5, 8, 5ला. त्यामुळं गोचड्यामुळं गायला जखमा होणं किंवा दूध कमी येणं किंवा गाभण राहायला दमवणं हे असले प्रकार गोठ्यावरती होत राहतात. आता गोचड्या फक्त अंगावरच असतात का असं नाही. गोचड्या आता हे आपण मॅट टाकले, बघू शकता इथं मॅट टाकले आपण खाली माया पाया. या मॅट खाली पण धरून बसतात. आणखी जे काही तुमच्या गोठ्यातल्या खाचाबीच आहेत, म्हणजे आता ही गोठ्यातलं तुमचं जे कोपरं आहे किंवा ही कड्या जी तुम्ही घातली ना या कड्यातनी सुद्धा गोचड्या जाऊन बसतात. एकदम खड्या जर दिसत असतीलच तुम्हाला याच्यामध्ये असल्या ठिकाणी गोचड्या जाऊन बसत असतात. इथं पण तुम्हाला एक पंपानं फवारणी घ्यायची आहे. गोचड्यामुळे भरपूर परिणाम होतो गोठ्यावरती. त्यासाठीच आपण आज औषध फवारणी करणार आहे किंवा ह्याच्या अंगाला आज औषध लावायचं आपण. ते कोणतं औषध आपण लावणार आहे हेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ही औषध तुम्ही बघू शकता. ही पावडर फॉर्ममध्ये येते. अर्धा किलोचं पॅकेट आहे आणि किंमत याची 100 रुपये आहे. एकच औषध, एक तांबू असेल, तुमचं गोचिड असेल किंवा गोमाशी असेल, पिसवा असेल किंवा माशी असेल त्यांच्यासाठीच पूर्ण एकच औषध आहे सर्व इलाजावरती. ही पॅकेटचं प्रमाण, एक पॅकेट 10 लिटर पाण्यामध्ये किंवा बादली असेल तुमची 10 लिटरची त्यामध्ये मिक्स करायचं आहे, शिपडायचं आहे. किंवा तुम्हाला पंपानं जे काही तुमचा पंप असेल 15 लिटरचा किंवा 16 लिटर, त्या 10 लिटर पाणी घेऊन त्यात ही पूर्ण एक पॅकेट तुम्हाला टाकायचं आहे. पंपानं फवारणी तुम्हाला आधी गोठ्यात करायची आहे. आणि जे काय औषध आहे कापडाने एकदम सॉफ्ट जे कॉटनचं कापड असतं त्यानंच तुम्हाला हे गायांच्या अंगाला लावायचं आहे. ते औषध लावायच्या आधी
तर ह्या औषधाचं आणखी एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं राहिलं तर हे औषध जे आहे तर एकदम आयुर्वेदिक आहे. तर आयुर्वेदिक म्हणजे कसं की तुम्ही जर औषध गायीला लावलं आणि गायीनं जर समजा ते चाटलं तर गायीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही किंवा कोणतीही विषबाधा गायीला होणार नाही. तर एकदम क्वालिटी औषध आहे मित्रांनो, एकदा वापरून तुम्ही बघा आणि याचा रिझल्ट तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. आणि मी जे काय आत्ता तुम्हाला जे औषध दाखवलं आहे तर ते लावायच्या आधी तुम्हाला संपूर्ण गोठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. पूर्ण गाया जे काय आहे तुमच्या त्या सर्व पहिल्यांदा धुवून घ्यायच्या सगळं व्यवस्थित एकदम. आणि जे काही औषध आत्ता तुम्हाला दाखवलं आहे तर अर्धा किलोचं पॅकेट आहे ती आणि 10 लिटरच्या बादलीमध्ये तुम्हाला ते मिक्स करून गायांच्या अंगाला लावायचं आहे. एक फडक्यानं तुम्ही लावू शकता आणि जे काही औषध राहिलेलं आहे ते पंपानं तुम्हाला पूर्ण गोठ्यात फवारायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे कोणी शेतकरी आपल्या व्हिडिओवरती पहिल्यांदा नवीन असतील तर त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.